वर्दळे खूप उद्यानामध्ये घाण आहे, स्वच्छता नाही, खूप घाण आहे, स्वच्छता बिलकुल नाही तिथं. बायाला गेले की दगड मारतात तिथं. दगड मारतात? हा. म्हणजे महिला जर बाथरूमला गेल्या तर त्यांना तिथे दगडी मारली जात आहेत. ही भयान परिस्थिती. तर काय परिस्थिती? सोय नाही लघवीची अजिबात. मग माणसाला इथं कडे माणसं बसून देतात उघड्यावरती, पण बाया माणसाला बसता येतं का? आपण आलोय अण्णासाहेब बडदे उद्यानात. या बडदे उद्यानाची अवस्था अशी आहे की या उद्यानामध्ये जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटला जाण्याचा रस्ता जर बघितला तर याच्यातून भयान परिस्थिती आहे. आज जाण्याची इच्छाच होत नाही. इथलं जे स्वच्छालय करायला कोणी येत, स्वच्छतेला येत नाही का? पाणीच नाही त्याच्यामध्ये आतमध्ये. लोक पाय आतमध्ये जातच नाही, बाहेर थांबतात. ते जाण्यासारखी परिस्थितीच नाही. ते सुद्धा बघत नाही आम्हाला. आता काय करावं तेच कळत नाही. मग तुम्ही काही सांगितलं नाही का वरती स्वच्छता होत लय नाही? वेळा झाले हो करून, पण ते काहीच नाही. ते इथं माणूस ठेवलं त्याला हे करायला लागलं. मग ह्यांनी माणूस ठेवलेला नाहीये. नाही, माणूस ठेवायला लागलं चालू करायला लागलं. मग ते स्वच्छ नाही, त्याच्याशिवाय ते सुरू नाही. समजा आता तुम्हाला जायचं झालं तर तुम्ही कुठं जाणार? जात बाहेर तिकडे, कुठे नाही का ते, हा. तिकडं किंवा आमच्या दुसऱ्या गावात. आम्ही ते पण केले वॉशरूम आम्हाला एक separate आतमध्ये. हे आहे हडपसर गांधी चौकातील स्वच्छालय. याची ही भयान परिस्थिती आहे. इथं वास इतका येतोय घाण की एखाद्याला उलटी येईल. गांधी चौकातलं हे स्वच्छालय आहे. या मुतारीची स्वच्छता व्हायला पाहिजे, परंतु त्या पद्धतीची स्वच्छता होत नाही. त्यामुळे इथले नागरिक त्रस्त आहेत. परिस्थिती आहे. ते सध्या स्वच्छता व्यवस्थित होत नाही आणि हमेशा दुर्गंधी येते. आणि मेन चौकातला टॉयलेट हे मुतारी असल्यामुळे त्याचे काय रोज पाणी करून धुलं जात नाही व पाणी मारलं जात नाही. त्यामुळे चौकात असल्यामुळं दुर्गंधी जास्तीत जास्त होते आणि चौकात. त्याच्यामुळे आपलं म्हणणं आहे की महानगरपालिकेने रोजच्या रोज धुवून दुर्गंधी साफ करून घ्यावं. ऐका, गांधी चौकामध्ये मुतारी, तर मी काय म्हणतो स्वच्छता नाही का इथं काहीच नाही. तर मी काय म्हणतो आपली स्वच्छता झाली पाहिजे नाही का. इतकी घाण परिस्थिती आहे बाथरूमची, असं पायाखाली लघवी येते नाही का तिथं गेल्यानंतर. तरी बी लोक येतात जातात नाही का इथं. हडपसरची मुतारी इतकी दुर्गंधी आणि इतका घाण वास येतोय. या हडपसर मधून मी लहानपणीपासून असल्यापासून या ठिकाणी पाहत आलोय. ह्या मुतारी लहानपणापासूनच मी पाहतोय. गांधी चौकामध्ये एकच मुतारी आहे आणि इतकी दुर्गंधी, इतका घाण वास फार भयंकर येतोय इथे. हडपसर गावातली हे प्रतिष्ठित असं एक हनुमान मंदिर, त्यानंतर शेजारी राम मंदिर आहे. हा गांधी चौक परिसर आहे. त्या परिसरातले एवढं बाथरूमचं टॉयलेट एवढं खराब आहे, हायजेनिक नाही, काय नाही, काही नाहीये. सकाळी फक्त ती गाडी येते, बाहेरचा कचरा उचलून जाते, आतमध्ये काही परिस्थिती म्हणजे हाय तशीच बिकट आहे. अजिबात नाही. स्वच्छ कोण येतच नाही. आले तरी फक्त पाणी मारून जातात, अजून काय नाही. घाण तर एवढी आहे ना, वास बघा कसं येतात त्याचं, की माणूस बेशुद्ध होऊन जाईल एवढे घाण आहे. आपण आलोय हडपसरच्या परिसरामध्ये गाडीतळ या भागात. ज्या गाडीतळ म्हणजे पुणे शहर हे खूप स्वच्छ पुणे, सुंदर पुणे बोललं जातं, स्मार्ट पुणे बोललं जातं. पण या पुण्यामध्ये ज्या सर्वसामान्यांच्या गरजा आहेत, शौचालय आहेत, टॉयलेट बाथरूम आहेत, यांची दुरावस्था झालेली आहे. ताई, काय परिस्थिती आहे तुमच्या इथं बंद त्या वर्दळे खूप उद्यानामध्ये? घाण आहे, स्वच्छता नाही, खूप घाण आहे, स्वच्छता बिलकुल नाही तिथं. बायाला गेले की दगड मारतात तिथं. दगड मारतात? हा. म्हणजे महिला जर बाथरूमला गेल्या तर त्यांना तिथे दगडी मारली जात आहेत. ही भयान परिस्थिती. ताई, काय परिस्थिती? सोय नाही लघवीची अजिबात. मग माणसाला इथं कडे माणसं बसून देतात उघड्यावरती, पण बाया माणसाला बसता येतं का? येतं का बसता? नाही. तुम्ही आतमध्ये का नाही जात? आतमध्ये जायला सोयच नाही. इतकी गाणे की पाय द्यायला जागा नाही. उलटी तिथे तर बघितलं तरी असं इथं पाय टाकायला जागा नाही अजिबात. आम्हाला आहे ना आलं तर असं वाटतं की किडनी बिडणे, इतकं पोट दुखतं फार, तरी आम्ही बसत नाही. मग कुठं तरी दडवून बसायचं. माणसं अशी खवळत्यात, दगड मारत्यात, बाहेर बसायचं नाही. आणि गडी माणसं बाहेर बसतात, महिला बाहेर असले तरी त्यांच्या समोर लघवी करतात. ताई, काय तुम्हाला काय वाटतं, काय त्या बाथरूमची अवस्था आहे? बाथरूमच्या अवस्था असं बाथरूम मध्ये असं जाऊन असं वाटतं एवढं घाण आहे.
आज या ठिकाणी हडपसर मधली परिस्थिती खूप ठिकाणी घाण आहे. त्यात हे स्वतः हे शौचालय बांधलेलं आहे, हे महानगरपालिकेने बांधलेलं आहे, पण त्याची आतली देखरेख स्वतः तुषार भाऊ सांगतील. इतकी घाण परिस्थिती आहे हडपसर मध्ये. कुणीही कचरा, कुठले बाहेरचे लोक येतात तिथं कचरा टाकून मोकळे होतात. हा, त्याच्यावर काय परिणाम आहे का नाही? हा, तुम्ही काहीतरी करा याच्यावर.